रेल्वे स्थानकाच्या नामांतरणाचा विषय चांगलाच चर्चेचा बनलेला आहे। खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव या स्थानकाला देण्यात यावं अशी मागणी करण्यात येते। तर काही पक्ष असतील, संघटना असतील यांच्याकडून राजमाता जिजाऊ त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करण्यात येते। मात्र या संपूर्ण प्रकरण पुणेकरांना काय वाटते, खरंच या स्थानकाचं नाव बदलण्यात यावं का आणि काय ठेवण्यात यावं हे आपण त्यांच्या पुणेकरांकडून जाणून घेणार आहोत। मेधा कुलकर्णी मागणी करतात पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात यावं, थोरले बाजीराव पेशवेंचं द्यावं। काय वाटतं एक पुणेकर म्हणून? पुणेकर म्हणून जर बोलायचं झालं तर मेधाताईंनी जो मुद्दा घेतलेला आहे तर तो रास्तच आहे। कारण बऱ्याच ठिकाणी आपण थोर पुरुषांचे आपण सन्मान केलेलेच आहेत, तर पेशव्यांचा सुद्धा सन्मान केला गेला पाहिजे हे आम्हाला एक पुणेकर म्हणून वाटतं। आणि त्याच्या आधी जर असं बोलायचं झालं तर रेल्वे स्टेशनवरच्या ज्या काही गैरसोयी आहेत तर त्यांच्याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे की खाण्याची दुर्व्यवस्था आहे, चांगलं व्यवस्थित तिथं खाण्याचं मिळत नाही। परत प्रसाधनं जर म्हणाल तिथले वॉशरूम्स तर ते सुद्धा काही चांगले नाही आहेत, त्यामुळे महिलांची जास्त गैरसोय होते। आणखीन महिलांच्या सुरक्षितेसाठी तिथले सुद्धा त्यांनी जे पोलीस वगैरे यंत्रणा आहे तर ती त्यांनी राबवली गेली पाहिजे। आणि हा एक वादाचा मुद्दा का येतो प्रत्येक वेळेला की इथं नाव द्यायचं, तिथं नाव द्यायचं, ह्याचं नाव द्यायचं, तर हे निवडणूक आली की राजकारण्यांना किंवा कशाला कुणालाही असं का वाटतं की हा एक मुद्दा घेऊन उगाचच आपण ताशेरे ओढत बसायचं की इथं नाव द्यायचं, तिथं नाव द्यायचं, तर हे चुकीचं असं वाटतं। आणि जे मुद्दा घेतलेला आहे मेधाताईंनी तो रास्तच आहे असं वाटते। आणि बऱ्याच ठिकाणी दिलेले आहे थोर पुरुषांची नावं, तर ह्यांचं पेशव्यांचं सुद्धा दिलं तरी चांगलं आहे, कारण त्यांनी सुद्धा 8 के पार झेंडा लावलेला आहे। हा आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे। 3 नावं आहेत, पेशवेंचं आहे, राजमाता जिजाऊंचं आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचं आहे। कोणतं नाव पुणे स्थानकाला द्यावं असं वाटतं? नाही, बाकीची जी नावं आहेत ते त्या काही ठिकाणी दिले गेलेले आहेत, त्याचा आम्हाला आनंद आहे आणि अभिमानसुद्धा आहे। तर रेल्वे स्टेशनला जर पेशव्यांचं नाव दिलं तर अजूनच आमची मान उंचावेल असं आम्हाला वाटतं आणि हे आम्हाला आमचा अभिमान आणि गर्व आहे आम्हाला। पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरणाविषयी पुणेकर म्हणून काय वाटते? नाव बदलावं की नाही आणि काय ठेवावं? नाव बदलावं असं वाटतं, पण ते एक राजकारण काही होऊ नये आणि बाकीच्या समस्या बऱ्याच आहेत लोकांना, त्याचा विचार थोडासा जास्त करावा असं वाटतं आम्हाला। तुम्ही काय सांगता पुणेकर म्हणून? पुणेकर म्हणून नाव बदला पण नावाचं राजकारण करू नका, हा पहिला मुद्दा। दुसरी गोष्ट म्हणजे नागरी सुविधा की आधी नामकरण हे काही नाही, हे दोन्ही गोष्टी एकत्रच करा। आणि नाव कुठलंही दिलं प्राधान्याने, अगदी मला पुणेकर म्हणून वाटतं की पेशव्यांचं द्यावं, पण कुठलंही नाव दिलं गेलं तर त्या नावाला साजेसं सुविधा आणि त्या नावाला अपग्रेडेड आपण जर का अशा पद्धतीने पुणे स्टेशनचं आत्ता जे स्ट्रक्चर आहे ते केलं तर आम्हाला पुणेकर म्हणून सगळ्यात जास्ती आनंद होईल। पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये 1 नंबरचं रेल्वे स्टेशन हे पुणे स्टेशन असावं आणि मग ते कुठल्या तरी आपल्या नावाने जाणलं जावं असं आम्हाला पुणेकर म्हणून मनापासून वाटतं। नक्कीच आपण पाहिलं तर या पुणेकरांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे की नक्कीच नामांतरण झालं तर त्याचं स्वागतच आहे, मात्र तिथल्या सुखसोयींकडे सर्वप्रथम लक्ष द्यावं, त्याचबरोबर या नावावरून राजकारण करू नये अशा काहीशा संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत या पुणेकरांकडून देण्यात आलेल्या आहेत। मात्र आता या पुणे रेल्वे स्थानकाचं नामांतरण होणार का हा मुद्दा इथेच शांत होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले। प्रियांका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।